करमलं का मी नव्हतं तर नाही करमलं बाबा असल्यावर शिवाय देते. करमलं का नाही मी होतं तेव्हा नाही बाबा कर्म ना. कर्म ना लोकांना बी करमत नव्हतं तू दिसत नव्हती तर मला बी कर्म ना. तर मित्रांनो आपण सकाळी लवकर आलो होतो मावशीच्या घरून नाही का तुम्हाला आतुरता झाली मला बी आतुरता झाली आपलं घर मेंढर पाण्याची काय करा कमेंट करा शेअर करा हा रोज व्हिडिओ बघायला भेटेल त्याकरता लाईक सबस्क्राईब शेअर काय मग काय आजारी झालं काय होय आता गावाला जायचं मग अशी चपला नव्हता घातल्या पाहिजे आता कुठं आली चपला घालून घर ना ठिकाणी आपल्या दादांनी काय आणले बघा अय्यो जांभळ आणि हाताला पांढरं काय झाले लागली सकाळी खांदार. राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो या व्यक्तीला ओळखताय का तुम्ही मित्रांनो एवढ्या दिवस भरपूर आपण नाही का जवळजवळ 10-15 दिवस गेलो होतो बाहेर आणि ते कशासाठी गेलतो का गेलतो तुम्हाला आपलं सगळं डिटेलमध्ये मी सांगणारच आहे. पण मित्रांनो आता तुम्हाला भरपूर आतुरता होती आपल्या वाड्यावरची भेटण्याची सगळ्यांना. आई तर धुवायला गेले तर आता मी वाड्यावरती आलो आहे त्यामुळं आता वाड्यावरती पोचलो. इथून पुढं तुम्हाला आपला रोज वाड्यावरचा ब्लॉग पाहायला भेटणार आहे डेली ब्लॉग. तर मित्रांनो आजच्या संपूर्ण दिवसभराचं तुम्हाला वातावरण पाहिजे आणि तुमच्या प्रश्नांची याची सगळ्याची उत्तरंसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. पण आज दिवसभराचं वातावरण पहिलं पाहून घ्या सगळ्यांना मस्त की भेटू आपण. चला या ठिकाणी बघा आपलं भिराड आणि आपला काळू आणि आपला टायगर तो का मासोळे यू वय वय छो हो का कसं येत आपलं वाघ मित्रांनो बघा पहिले या दोघांचं दर्शन भेटलं आधी तर तुम्हाला बघूच भेटलं. या ठिकाणी आपलं भिराड आहे आणि या ठिकाणी सावलीला कोण बसले बघा. काय करते बाय काय खेळते तू हा भांडी कुंडी एकटेच आज घरी आई गेली गोड्यांना पाणी प्यायला. होय आई बी येते मित्रांनो आपली. तर या ठिकाणी पगूचा मस्तपैकी चाललाय खेळ. तोका तिकडून कोण येते बघा. लय म्हणत होता आईला भेटायचे बघा आता आई येते आई. अय्यो करमलं का मी नव्हतं तर नाही बाबा असल्यावर शिवाय देते. करमलं का नाही मी होतं तेव्हा नाही बाबा कर्म ना. कर्म ना लोकांना बी करमत नव्हतं तू दिसत नव्हती तर मला बी कर्म ना. तर आलेलो आहे आपली आई बघा. कुठं गेली ती गुढी पाणी पाजाय गोडी पाणी पाजाय गेली ती आपली आई आली घरी. तर मित्रांनो आपण सकाळी लवकर आलो होतो मावशीच्या घरून नाही का तुम्हाला आतुरता झाली मला बी आतुरता झाली आपलं घर मेंढर पाण्याची. तर घरनं लवकर आल्यामुळे तिकडली काय शूटिंग घेतली नाही. डायरेक्ट म्हटलं घरी जायचं तुम्हाला घरचं भरपूर आपलं पाहिजे ना घरचं वातावरण ब्लॉग घरचा पाहिजे होता ना. मग डायरेक्ट म्हटलं घरनं शूटिंग करायची. तर आता घरी आलो व्हायचं आईलची गाडी घेतली आणि आता चाललोय मेंढरा. मित्रांनो आपण आलेलो आहे मेंढरा पशी आणि या ठिकाणी बघा कोण येत काय बाय. मग कसं काय मज्जेत चपला काय झाल्या तोडल्या पिल्याने तोडले ना तुझ्या चपला तोडल्यात मित्रांनो. तर आलोय आपण मेंढरापाशी आपली सगळी मेंढरा बघा कशी थांबल्या ते कोण बसले बघा आपलं दादा. मग कसं काय बरं आपल्या लोकांना करमत नव्हतं तुम्ही दिसत नव्हता तर होय मग काय आता रोज व्हिडिओ बनवू का नको बनवायचा. रोज आता तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. काय करा कमेंट करा शेअर करा हा रोज व्हिडिओ बघायला भेटेल त्याकरता लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि आपला आप्पा बघा आप्पा काय मग काय आजारी झाले काय होय आता गावाला जायचं. या ठिकाणी बघा आपली करडव. आज तुम्हाला भारी वाटत असेल मित्रांनो व्हिडिओ बघायला. तर आपली मनुबाई केव्हांडली कोरडं झाल्यात फार लय मोठी झाल्या ते मेंढरं तर सगळी बाबा ह्या वाकड्या वावरांनी दादांनी सोडून दिल्या ते काय खाते ते काय कळलं नाही. हो मेंढरं सुद्धा मला प्यायला लागली म्हणत असतील हे कोण आलाय 15 दिवसांनी आमच्यात. आपली सगळी मेंढरं चालवलेली आता पाणी पाजायला. वर जो आपला कागद आहे ना त्या कागदावर पाणी येऊन यायचं ते सकाळ व्हायचं पाणी बिणी पिली सारा मित्रांनो. दरवर्षी मावळात ह्या टायमाला ना पाऊस निसता धुमाकूळ घालतो पण यंदा काय पाऊस नाही आहे एवढा. तर सगळे आले ते या ठिकाणी चरायला आणि तुम्ही म्हणताल इथं मेंढरं काय खात्यात आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जो पाला होता ना तो फार वाळून गेला आहे.
त्या वाळलेल्या पाल्याच्या मुळ्या उकरू उकरू आपली मेंढरं खाते बघा सगळी. असं फार उकरू उकरू मुळ्याच लय आवडते त्यांना. मला वाटते गाजरासारख्या लागतात ना त्यामुळं सगळी मेंढरं आपली खाते. मित्रांनो ताईबाई गेलती घरी आणि हे दिसते का मग अशी चपला नव्हता घातल्या पायात आता कुठं आली चपला घालून घर ना. तर मित्रांनो आपल्याला सकाळीच फोन आलता चपला नाही चपला घेऊन ये त्याकरता ह्या आपल्या नवीन चपला आणल्या ते चाला येतंय का चांगले आहेत ना. एक नंबर आहे. आवडल्या का हो. नक्षीच्या आणल्या त्या मित्रांनो. ते विचारलं होतं नक्षीच्या आणू का कसल्या आणू तर बघा नक्षीच्या आहेत का नाही बघा. कसे आहेत सगळी पळतच चालल्या ते कुठं पाहण्या हो का. आपलं माग आहे मेंढरा का भरपूर गँग आहे आज मित्रांनो हो का. मेंढरा अडवायचं चाललंय. मेंढर तर नुसती पळते ते बो पाण्यासाठी. मेंढर सगळे आले ते पाण्यावर लय ताणले ते उन्हाचे लय ताणले मित्रांनो. अजून बी आपलं बोरचंच पाणी आहे मेंढरांना इकडं. आता तुम्ही म्हणता परतीचा प्रवास का नाही चालू झाला बघितलं का. अजून बी दुष्काळच आहे इकडं ज्यावेळेस पाऊस चालू होतो ना त्यावेळेस आपला वाडा गावाला जायला लागतो. अजून गावाला बी पाऊस नाही आणि मावळाला बी पाऊस नाही आमच्या. आणि बेने पिऊन आता मेंढरं चालली बघा चरायला. मित्रांनो आता काय चारा बघितलाय आपल्या दादांनी यांनी काय जण मला तर काय माहीत नाही. आपली आता मेंढरं गेल्यावरच तुम्हाला बघायला भेटेल नेमकं काय चारा आहे कुठल्या चारात मेंढरं नेतोय आम्ही. आता चालली बघा हो का. आपलं रस्ते बिस्त बघा अजून पावसाचा एक थेंब बी नाही पडला इकडं. आता आपली मेंढर बघा कसल्या खतरनाक ठिकाणातून चालल्या ते इकडं पांगल्या ते बी भरपूर. आणि हे बघा कसा आहे रोड एकदम जाळवण जुळवण मित्रांनो कडणी आणि पाऊलवाट रोड आहे पाऊलवाट रोड एकदम बारीक. अशी थोडी थोडीच मेंढरं जाते या रोडनी. बघा कुठं आले ते पडलेला आंबो मित्रांनो बघा एवढं पाण आता लागलेत ना आंब्यांना इकडं. मेंढरांना आपलं आता आंबो बिंब चांगलं खायला भेटते ते बघा सगळं पाड पडले ते. रोज आपली मेंढरं आणतात वाटते ते आंब चिंब. आता पिकलेलं आंब पडलं की नेमकं मेंढरांना खायला गावतात. आणि गावरान आंब जरा आंबट असल्यामुळं कोण नेत बी नाही एवढं. हे असं सगळं हातरून झालंय बघा. मेंढरं तर नुसते आंब्यानेच चालले ते आज बाबा हो का. दादा खात्यात आहे का नाही आंब. खाते ना. हां आंब खात्यात मित्रांनो. गोड आंब असलं खाते. हां पडलेलं बिडलेलं वाईट गोड लागते. इकडं सगळी रानं बिनं आता नीट केले ते मित्रांनो नांगरलेली. कारण का आता पावसाची वाट बघते ते. पाऊस झाला की लगेच सणा रानं बिनं नीट करून घेणार पिकं करणार इकडली लोक. आता पाणी नाही त्याकरता फक्त आपली नीट करून ठेवले ते म्हणजे असे लोटरून बिटरून. अजून तरी आपली मेंढरांना आहे मोकळी. अजून एखादा पाऊस पडला की मग आपली मेंढर इकडे येणं बंद होईल आणि मग चालू होईल आपला परतीचा प्रवास. ठिकाणी आपल्या दादांनी काय आणले बघा अय्यो जांभळ. आणि हाताला पांढरं काय झाले लागली सकाळी खांदार. काय लागले तो सोबाबर डाळता लागले का कापले काय. लाकूड लागलं. तर दादांनी जांभळं दिले ते मला पिक्की द्या की कच्चे दिले ते तिथं हाताला येणार. दादांनी ना आपल्याला टपोरी जांभळं जरा कच्चे जरी असले ना तरी गोड लागतात खायला काय माहिती इलायची असल्यामुळं काय करू पण एकदम मस्त आहे बघा. मेंढरं चांगली फुगलेली आहेत आणि बघा म्हणजे मित्रांनो झाडपाला ही खाऊन बांधाचं याचं कुठं फटवा उंबरं बिंबरं पडलेलं हे खाऊन मेंढरं चांगली फुगले ते. आणि आता आपलं अजून बराच दिवस आहे चांगला 2-2.5 तास दिवस आहे त्याकरता आपल्याला आता व्हायचं असा टाइमपास केला पाहिजे थोडा. हे मेंढरं आता पुन्हा मित्रांनो ज्या ठिकाणी भरपूर आंबे आहेत ना भरपूर जास्त आंबे पडले त्यात ही होते त्या ठिकाणी आल्या ते. आणि बघा इकडची शेती बघा कशी नांगर सगळ्यांनी मित्रांनो रान नीट यांचा एक सीजन असते. सगळे रान नीट केले ते बघितलं किती आंब्याची झाड आहेत. तिथे बी मेंढरांना भरपूर आंबा गावतात खायला. मेंढरांनी ते पळत सुटलेला आंब्याने कसं नीट केले सगळी रानं बिनं. मेंढर आपली पळाली मोहर आणि बघा भरपूर आंबा पडले ते का नाही. ही आपण वातावरण लय मिस करत होतो आंब चिंब मित्रांनो. मला बी काही एवढा आंबा आवडत नाही बाबा आवडतात पण एकदम हापूस एकदम क्वालिटी आंबा खातो आपण. असे जे गावरण असतात ना जरा आंबट बिंबट असतात त्यामुळे एवढं नाही खात कुठं एका अर्धा खाल्ला तर. मेंढरं आपली लय आवडीने खातात का काय बघायला भेटले आपल्याला आज. कसला थवा आहे मोठा मित्रांनो पक्ष्यांचा.
कबूतर आहेत सगळी कबूतर. आपण मी कुठं चाललोय बघा, कुठं चाललोय आप्पा आपण? पाणी बघायला बोरचं होय. लागले का पाणी? पण लय पाणी लागले मित्रांनो. आता ते बाहेर किती पाणी वाहिले त्याच्यावरून तुम्ही किती इंची लागला असेल ते अंदाज तुमचा तुम्ही लावा. तुम्हाला दाखवतो आता मी गेल्यावर भरपूर काय काय घडले बाबा इकडं, तेच बघायला आलोय आता. हे बघा या ठिकाणी एक बोर घेतलाय मित्रांनो. हो का, दोन जवळजवळच घेतले ते. इथं एक बोर घेतलाय हा, आणि पलीकडं तिकडं एक. हो का, असं पाट वाहिले. हो का, कसं वाहिले पाट. आंब्याची झाडं लावले त्यांनी. मित्रांनो आपली मेंढरं आले ते वाड्याला, आणि या ठिकाणी बघा आपण काय बाबळ तोडलेली नाही. खाली आलेलं एक फांदाडी, आणि त्याला पाला जी एवढा फुटला आहे ना. आपली मेंढरं बघा खालच्या खाली न तोडता न काय करता जाग्यावर पाला खाते. ते बघा कसं आहे, ही अशी वरणं आलेली फांदी आणि पार वाड्याबरोबर एवढा पाला फुटलाय ना. सगळी आपली मेंढरं शेरडं खाते ते. आपली मेंढरं बघा आता मित्रांनो कसल्या खतरनाक वातावरणात चाललेली. सगळं कडणी झाळवण तरी शिकुललं मित्रांनो का. ह्या साईडचं सगळं काढलं या. लय टणटणे बिंटणे इतकं भारी वाटायचं ना मधनं रस्ता. पण आता ही आता वावरं तयार करायचे असतील त्याकरता काढले. आणि आता आपली मेंढरं कुठं चालवलेत काही जण मित्रांनो. दादा आणि ताईबाई पुढे, मी आपली मागची गोळा करून आणाय, आणि आप्पा आपलं तिकडंच पुढं बसलो काय जण. मित्रांनो मेंढरं आणले ते एका आंब्याच्या झाडाखाली. हो का, आंबूर एवढं आंबं पडलेत ना. मेंढरं सगळे खाते ते बघा. खाली पडले तुम्ही दादा. दिसते ते आंबट दिसते ते. हो इकडं बघा मित्रांनो का कसं आहे. भरपूर आंबं पडले ते पिकलेले. मेंढरं आंबं खाऊन खाऊनच फुगली आपली. काय झालं? काय नाव? त्याला बोलता नाही येतो. हे काय नाव दादू याचं? हा, चिमू मानुळी जाधव. आणि ह्या दीदीचं? दीदी तू काय नाव? दीदीचंच नाव आहे. सांग बाळा तू काय नाव? दीदी सांग ना. सांग बाळा सांग. तू सांग, तू मोठा आहे. तू काय हिचं काय नाव आहे? चिमू सोबत जाधव. आणि या बारक्याचं? शिव. आणि तुझं? स्वामी समर्थ विनोद जाधव. लगा लगा लगा. कशी आहेत बकरी आपली मग? छान आहेत ना बकरी, छान आहेत ना. मेंढरं बघा कसल्या रस्त्यातनं चालले ते आता संध्याकाळच्या टायमाला. एकदम खतरनाक वाढ आहे मित्रांनो. हे कुठली बी शेती आता मोकळी झाली, म्हणजे रान मोकळं झालेलं आहे. फुलं बिलं होती, पाणी संपलंय लोकांचं. मग कशी काय शेती चालणार ना. एकदम खतरनाक रस्ता आहे आपला इकडे बी. आता थोड्याच वेळात वाड्यात जाणार आहे आपण. वाड्याला आले ते, आणि मेंढरा का कोण आले बघा आता मित्रांनो. अरे रे रे रे, काळू काळू तू आला? अयो भेटाय आला काळू बघा. अयो 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 टायगू. दोघांची भांडणं झाली. अरे हो हो, अरे थांबला का? घरी कसली कसली मेंढरं यायला ते मित्रांनो. आपण गेलो हे सगळं तुम्हाला पाहायला भेटलं असतं मी जर घरी असतो तो यायला झाल्यावर. होय काय, लय जणी येली. वा इकडं बी दोन. किती येत आता कोकरी करड? 5. वा इथं 2-5 ते मेंढी करड तर तुम्ही पाहिलेलं. पण हे मित्रांनो खास खास ही पहिल्यांदी बाळ झाले लावरती बी.